अधिक मासाचा महात्म्य अध्याय 21. तर आज आपण 21वा अध्याय पाहणार आहोत. तर या मागचे सुद्धा अध्याय आपल्या चॅनलवर आलेले आहेत आणि पुढचे सुद्धा अध्याय 29 अध्याय आपल्या चॅनलवर येणार आहेत, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला सुरू करूया. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाची सद्गुरु उदारा, करुणा निर्वार कृपा सागरा, तू जवी नमज आसरा, नसे दुसरा कृपाळुआ. कृपा कटाक्षे निरखावे, भक्त जन प्रति पाळावे, अर्भका परी पुरवावे, लळे माझे स्वामिया. जी जी आळ घेतसे बाळक, ते ते पुळता पुरवित देख. तेवी मी रंकानुरंक, घ्यावी भाक महाराजा. ऐका श्रोते जन चतुर, मल महिमा परिकर. जो ऐकता भव दुर्सर, निरसे साचार अनायासे. सायास न करिता अनायासे, सापडे निधीचा सारांश. कवडी देऊन सापडे परीस, केवी अभेरावा चतुरे. तैसेची हे मल महात्म जान, लक्ष्मी नाराय संवाद पूर्ण. अगाध येथींचे पुण्यचरण, करा साधन एवढे. श्री रुवाच वद ब्रह्मान सेवया, फल किम साध्या निधे. तस्सेवया कस्य पूर्ण, संजातम सम्यगिहितम. लक्ष्मी वदे जी कृपावंता, मागे निवेदिले जे कथा. ते आकर्णीला श्रवणपंथा, परी संशय तत्वता निरसिजे. ब्राह्मण सेवा केली याचे फळ, अथवा दान केली या पुष्कळ. याचे कवन असे हो फळ, करिता सफळ कवन झाले. हे सविस्तर निवेदावे, कृपाळुत्वे परिसवावे. जेवी बाळका लागी स्वभावे, मुखी घाली कवळा ते, ऐकून लक्ष्मीची वाणी. बोलता झाला शारंग पाणी, म्हणे ऐके हो चतुर भामिनी. परोपकारिणी बोल तुझे, विष्णुरुवाच शृणु सुंदरी. वक्ष्यामि द्विजसेवा महोदयम्, इतिहास महापुण्यम, दुःख दारिद्र्यनाशनम. ऐके हो सागर तनये, द्विजसेवा पुण्य महोदये. जे आचरली या पापक्षय, तात्काळ होय शुभानने. अस्ति देश विराट ख्यो, महाधनजरुत्तम. पुण्यवज्जन पुण्यात्मा, पुण्यतीर्थी शतावृत. न दुर्भिक्षम कदाप्यस्मि न सचिद पुण्ययोग, तम राजवर्यस्य देवस्यम. वरदान प्रभावतम, विराट देशाची ये ठाई. एक आश्चर्य वर्तले पाही, ते परीस हो सर्वही. श्रवण करी एक भावे, हे सकळ श्रवण केली याचे फळ. दुःख नासुनी जाय सकळ, तरी देशी एक नगर. विशाळ माहूर नाम तयाचे, तेथील जन समस्त पाही. स्वधर्मचारी सर्वही, धनवान पुत्र कलत्र पाही. व्याधी नाही तीळ भरी, दुःख दारिद्र्य रोग चिंता. नसे कोठे तयासी वार्ता, रिक्त हस्ते न दवडिती अतिथा. कथा वार्ता घरोघरी, तेथील देवी परमदारुण. रेणुकाती ते नामाभिधान, परशुराम जननी पूर्ण. ख्याती जान त्रिभुवनी, ते जमदग्नीची भार्या पाही. जगत्रयी पूजिती सर्वही, कामना पूर्वी तसे तेही. भक्तजनाची आदरे, अनसुया माझी महासती. ते स्थानी वसे पुण्यमूर्ती, जेची कीर्ती वखानिती. पुराणे गाती अद्भुत, तेथे वस्ती ऋषी समुदाओ. जे पापा वेगळे महानुभावो, केवळ अपर सूर्य पाहो. वस्ती ते ठाई सकलही, तव तेथील शूद्र असे एक.
साधू परम भावार्थी निष्कपट देख, धनवान परम धार्मिक विप्रसेवनी देख सादरू, प्रतिदिनी विप्रसेवा करी भावार्थे तयाचे चरण चुरी, पाद प्रक्षाळपनातेम उष्णवारी स्वकरेम, आणून ठेवितम स्वकरे चर्ची चंदनाते, आग मर्दितसे भावार्थे, पुष्पमाळा गुंफोनी होते सुवासयुक्त घालितसे, शय्या वस्त्रे अलंकार घेऊन तोषवी धरामर, कोणी आलिया दारासमोर रिक्त हस्ते दवडिना, आवडे तया तेची भोजन षडश गृहतासहित अन्न, इच्छित पदार्थ पूर्वी आणून परी कदा उद्विग्न नोहेची, अतिथ आलियाद्वारी श्वाना परी गुरगुरी, भार्या ही वर्ते तयाची परी म्हणती लंड भिकारी केवडा हा, पाठ पुरविली मागणारी उसंत नाही क्षणभरी, नित्य नित्य कोठून वारी घालावी साचार तयाते, ऐसा तो नशेची शूद्र राओ धन पाळना मत याचे पहा हो, नावासारखी करणी पहाओ नित्य नित्य आचरे, भार्या तयाची पतिव्रता एकोमय वर्तती उभयंता, नुलंघी कधी पती वचनार्था धर्म पंथा तेही वर्ततसे, तेही स्व अंगे नित्य नित्य विप्र स्त्रियांची सेवा करीत, जे मागती प्रिय वस्तू ती पुरवीत नाही न म्हणत, कंदपी ही ऐसी दंपत्ये उभयंता विप्रकांची धनवे चिंता, वांचे नानीतीच सर्वता अंग विरता दोघेही, सेवा करीताम दोघेही खेदन मानितीच काही, उल्हासयुक्त सदा सर्वदाही गर्भ नाही तीळ भरी, पदरी आसलिया धन जो अंग वीर्त सुख संपन्न, तो ईश्वरी अंश जाण म्हणती सगळ्यान विवेकी, विक्या असून विनयता धन असून निलीनता, शक्ती असून गर्वरहितता तो ईश्वरी अंश जाणीजे, धन किती वेचिले धर्मकार्या हे स्मरणची नाही तया, सदा करी शास्त्र चर्चा तो ईश्वरी अंश जाणीजे, केले सुकृत बोले वाचे भय मानिले लोकनिंदेचे, उणे बोले दुर्जनाचे तो ईश्वरी अंश जाणीजे, परोपकारी लावी वैसा धर्मकारिणी वेचितसे पैसा, संसारी करी वैराग्य ऐसा तो ईश्वरी अंश जाणीजे, परश्री देखता अंधनयनी पर निंदा बोलता मुकावदनी, आत्मस्तुती ऐकता बधिर करणी तो ईश्वरी अंश जाणीजे, गोलियाचा नाही खेद प्राप्त झालिया नाही आनंद, झकटे निधी अष्टमद तो ईश्वरी अंश जाणीजे, ऐसी ये चिन्ही तो वर्तता शूद्र आणि त्याची कांता, सन्मार्गे वर्तती उभयंता पुण्यवार्ता पूर्वीची, तव तेथे एक विपरीत वर्तले श्रवण करी यथार्थ, शूद्राचे देही कुष्ठ भरत अकस्मात दैवयोग, रक्त पुगळे रात्रंदिवस उदास झाले मानस, म्हणे आचरंता स्वधर्मास केवी नाश शरीरी, आता विप्रसेवा कैची मज शीनता प्राप्त झाली सहज, जगी झाली थोर काज कवन काज वाचलिया, नेनो कवन पापाचा ठेवा आता मरण देगा देवा, ऐसा उदास झाला जीवा परी आयुष्य ठेवा सरेना,
कैची सेवा तया विप्रांची, व्यथा अधिका अधिक त्याची. तव भार्या सगुण तयाची, सत्य साची पतिव्रता. एकदा प्रार्थी भ्रतारास, म्हणे स्वामी व्यथा दिवसेंदिवस. अधिक झाली तेने मानस, खेद रूप जान सर्वदा. तरी आता प्राप्त झाला मलमास, समग्र झाली तीर्थस्नानास. तुम्ही तो चिंती उदास, सोडा आस प्रपंचाची. धन्यतेची पतिव्रता, उपदेशी तसे तो भरता. लावी मोक्षाची या पंथा, देह अवस्था जाणुनी. नाही तरी इतर ज्या कांता, रडती आपल्या सुख स्वार्था. म्हणती तुम्ही मेलिया सर्वथा, आमची अवस्था केवी होय. लेकरे बाळे धाकुटी सकळ, कोण करील त्या यांचा प्रतिपाळ. अहो देवा ओखटी वेळ, फुटके कपाळ आमुचे. ऐसे म्हणून सकळ रडती, परी तयाची न जाणती गती. जिता द्रव्या नाश करीती, मेल्या रडती सुख स्वार्था. हा तो अनुभव सकळा मागे, अति ऐकले जाणे लागे. कोणी न येती कोणा मागे, प्रचित आंगे पहावी. तयाचे सार्थक करिता, धन नवे चिंती सर्वथा. म्हणती हे सरलिया आता, लेकुरे केवता जगती हे. जन्मवरी जे धन साचले, ते धर्म काजी नाही लाविले. शेवटी ही कामा नाही आले, सार्थाविन गेले प्राणी ते. सार्थकाविन प्राणियासी, सुटका नाही मृत्यूपरीसी. हे न जाणून मानसी, शेवटी कासावीसी होता ती. या लांगी चतुर जे ज्ञानी, सार्थकाविन वय न घालावे कोणी. एका चक्र पाणी वाचुनी, सोडविता नसे सर्वथा. म्हणाल द्रव्याविन सार्थक न घडे, तरी शरीर झिजवावे रोकडे. यासी तो नाही अवघड, नामस्मरण घडे जिभेसी. नामस्मरणा ते उसंत नाही, रिकामी बडबड सर्व ठाई. पुराणी जाता अवसार, पुराणी जाता अवसर नाही. रिकामी ठाई अनुसरत, ऐसे जे व्यर्थ घालिती वय. तया ते केवता तरणोपाय, काहीतरी धरी सोय. आता तू या कर्माची, दुर्लक्ष नरदेह लादला. बहुता सुकृते प्राप्त झाला, तो कवडीचे बदला नाही आला. घात केला आपुला आपण, असो हा पल्हाळ बहुसाळ. श्रोते म्हणती उठले कपाळ, कथा टाकूनी पल्हाळ. व्यर्थ लाविला कवीने, दृष्टांती बोलणे लागे. म्हणून न या हो रांगे, कथा राहिली जी मांगे. परिसा आगे सर्व ही, इतर स्त्रिया प्रियसी. ते शूद्र वनिता नसे तेव्ही, उपदेशित से भ्रतारासी. जावे तीर्थासी म्हणून, तयासी मानले उत्तर. बुद्धीत तव कर्मानुसार, पूर्व सुकृत घडले साचार. उभे ठाकले येऊनी, आजवरी विप्रसेवा केली. तेची आता कामा आली, वासना तयाची फिरली. वृत्ती मुरडली सुख स्वार्था, या लांगी पाहिलेची असावे दृढपण. वेळेची कामा न पडे आठवण, म्हणून नित्य नित्य मन. व्हावे अनन्य भगवंती, तव तो शूद्र काय करिता झाला. आकर्णोनी कांतीच्या बोला, धनाचा संचय होता केला. तो यथा भागे विभागिता झाला.
एक भाग कांते लागी देत, दो भाग सो पुत्रा ते देत, एक आपणा पै ठेवित, तीर्थयात्रा निमित्त धर्माते, ऐसा सकळ धनाचा व्यय केला, मग परिवारेसी निघता झाला, समागमे विप्रांचा मेळा, सवे चालिला अपार, मार्गी जाता सकाळांचा, सेवका हाती समाचार त्यांचा, घेतले पदार्थांनी साचा, करी स्वधनाचा व्यय पे, ऐसे करिता तया ते, प्राप्त झाले गौतमी ते, वास्तव्य केले तेथे, मासपर्यंत ते ठाई, तव तो पुरुषोत्तम मास, सकळ जानुनी जन जाती स्नानास, आपणही उठत बैसत जातसे, सर्वा मागे स्नानासी, आधीच गौतमी पवित्रता, वरी मलमास प्राप्त होता, ते पुण्य न भूतो न भविष्यता, वरी प्राप्तता सत्संग, एक गंगा बिंदू झगटंता, शरीरी तात्काळ होय पापांची बोहरी, संत ब्राह्मण सेवा तयावरी, हे तो अधिका अधिक होय पै, येत ताल माल सल सरल व्यालो, लवली लत्ता छन्नम, सूरकर प्रतापरहित, शंखे दुकुंदो ज्वलम, गंधर्वामर सिद्ध किन्नर वंदू तुंग सस्त नस फली, तम स्नानाय प्रतिवासरम, भवतु मे गांगम जलम निर्मलम, ऐसा शूद्र स्नान करीतसे, वरी ब्राह्मणाचे चरण तीर्थ प्राशितसे, तेची स्वयं शरीरा लावितसे, ते तीर्थ गंगोदकेसिम, ऐसा नेम एक मासवरी पूर्ण, आचरला तो शूद्र जानो, तव नवल जाले ते क्षण, मास गणना संपूर्ण होता, तयाचा कुष्ठ जाऊनी पाहे, शरीरी झाला दिव्य देहे, मना चोज मानित आहे, म्हणे नवल काय हे झाले, या व्याधीमुळे बहुत द्रव्य वेचले अपरिमित, परिव्याधी नवे शांत, तो स्नानेच निपांत झाला, चमत्कार पाहुनी अद्भुत, मग तेथेच बैसला हेत, मग हर्ष भरीत होऊन तेथे उद्यापना ते करीतसे, ब्राह्मण संतपर्ण यथाविधी, घृत पाचित अन्न संपादी, नाना स्नानदानाचा विधी, विप्रा करी अर्पितसे, तैत्रिणी दशक, अपूप करुणी घृत पाक, ते कास्यम पात्री निषेपून देख, वायन देख विप्राते, स आंजेसी ते तव वान, वरी शक्तीनुसार घालुनी सुवर्ण, दक्षिणे सहित देतसे दान, भावे जनार्दन स्मरुनी, ऐसे उद्यापन करुनिया, उल्हासेसी राहिला त्याच ठाया, नित्य स्मरुनी केशवराया, स्नान सारी गंगोदकी, समूळ पापलेश झडला, आणि कुष्ठ ही समूळ गेला, तव तो समीप काळ पातला, विप्र देखता तयांते, ते विष्णू दूध येऊनी, तात्काळ वाहिला विमानी, ऐसी स्नानाची आघात करणी, पावला निर्वाणी मोक्षाते, कोटी पापांचा क्षय करुणी, काया कष्टविली तीर्थ सेवनी, ऐसे पुण्य आचरोनी, पावला निर्वाणी मोक्षाते, आधी अपारवे मग पावावे, जैसे द्यावे तैसे घ्यावे, शरीरी कष्ट भोगावे, मग पावावे सुखाते, जैसे व्यवहारी देता धन, अथवा सवयीसे धान्य, ते व्याजासहित येत परतून, तेवी जाण हे गोष्टी, भक्तिभावे अर्पितात आडका, मी कंदा न घेई फुका,
वश्य झालं भावा एक, स्वपंदी नेई ते. ऐसे पुरुषोत्तम बोलिला, लक्ष्मीने आकर्णिला. तोची तुम्हा श्रोतियांते कथिला, प्राकृत भाषे करुणी. आता पुढे लक्ष्मी करील प्रश्न, त्याचे उत्तर देईल जनार्दन. ते परिसा श्रोते जन, अति आदरे करुणिया. श्रोता आसलिया सादर, तरी वक्तृत्वा हर्ष निर्भर. म्हणून जोडुनिया कर, वारंवार प्रार्थितो. ऐसे वृक्ष मुळी घालिता उदग, मग तो फोफावे अधिकाधिक. तैसा श्रोतिया असलिया नेटक, फोफावे देखा वाग्वल्ली. इति स्वस्ति श्रीमन्महात्म ग्रंथ पद्मपुराणीचे समंत मनोहर सूत विरचित 21मो अध्याय गोढा. श्रीकृष्णार्पणमस्तु. इति 21मो अध्याय संपन्नम. असेच पुढचे सुद्धा अध्याय आपल्या चॅनलवर येणार आहेत, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेव नक्की लिहा.